राज्याभिषेक. अरे ते महाराजांचं नाही रे, सौरभला विचार तू. अभिषेक अरे मी सकाळी त्याला फोन केला, मी त्याला म्हटलं की अरे झालंय का, बोलतो राज्याभिषेक चालू आहे. म्हटलं कुठे गेलाय हा राज्याभिषेकाला. म्हटलं राज्याभिषेक, सौरभ अभिषेक म्हणायचं का, अभिषेक अभिषेक तेच तेव्हापासून मी त्याला चिडवते, राज्याभिषेक झाला ये आता. मी चाललोय बाहेर परत. हो हो कुठे काय चाललंय? आम्ही चाललोय सगळेजण वाशीला. जा. ते सगळ्यात पहिलं आम्ही केलं फोटोशूट, आणि जी डॉक्युमेंटरी आम्ही शूट केली आहे ती लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. मी लवकर ती एडिट करून पोस्ट करेन. आणि ही साडी केतकीच्या ब्रँडची आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, तुम्हाला जर आवडली तर ऑर्डर करा. चालले कोपऱ्यात बाहेर येईल काहीतरी. पाल खरंच पाल आहे. डॉक्युमेंटरी शूट करून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, आणि वाटेत आम्हाला अंकिताला ड्रॉप करायचं होतं आणि त्यानंतर देवबागला जायचं होतं. येल्लो वाली बसली आहे तिकडे, अंकिता आता उतरते, मावशी न्यायला आली आहे. जा बाई, दिल्या घरी सुखी राहू. जरा मावशी पार्सल दिलं हो तुमचा, पार्सल पोच केलं. बऱ्यात ना सर्व मस्त एकदम मस्त. कधी येणार आहेस माझ्याकडे? कुणाला आल्यानंतर त्याला घेऊन येते. जोड्याने या. हो य कारण आलीच नाही हो य कुणाला घेऊनच येते. ही बघ ही छत्री. अजून काय आहे ताई? नाही एवढंच आहे. चल अंकिता, बाय बाय. लोकेशन टाक. सरळ सरळच आहे. हो हो नाही माहिती आहे मला तसं. अजून काही नाही ना? नाही नाही तेवढंच. असलं तर पुढच्या वेळेस देऊच तसं. झालं त्यांचा बाय बायचा प्रोग्राम पाठच्या गाडीला. पाठची गाडी पाठी आहे ना आपली, थांबली का? आई युट्यूब बघ. देवगडला अंकिताला सोडून आलो ना, मग उशीर झाला जरा. घाबरली असते मी आता गावात. सकाळी बघले चांगला होता. हा सीझन नाही आमच्या गावाचा, पण सकाळी देवगड असं फिरून 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 आलो ना, तर मी त्यांना ते खूपच असं वाटलं असं कुठे राहतात असं झालं असेल. आता तुम्ही जे बघाल ना ते भयानक अवतार असणार, कारण पाणी खूप पाणी आहे. पण हे जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळी नंतर याल ना तर छान किनारा, संथ नदी, सगळं व्यवस्थित. आता तुम्ही खूप भयानक बघा. हा सीझन आमचा गाव फिरण्यासाठीचा नाही, हा सीझन कोकणात डोंगर भाग. आता आपण तिथे राहिलेलो वैभववाडी वगैरे, ते कसे डोंगराळ भाग आहेत ना, तिकडे धबधबे वगैरे ते छान. हे बीच साईड सध्या सगळं आता तुला दिसलं नसेल, पण सगळ्यांनी हॉटेल्स बंद केले, पूर्ण झाकले आहेत, झाकलेले होते कपडे. पाऊस आडवा तिडवा असा कसा पण येतो ना, आणि सगळीकडे खारट हवा, त्याच्यामुळे सगळे AC TV सगळे खराब होतात. आता आमच्या ह्याच्यातले सगळे TV गेले. प्रत्येक सीझनला नवीन नवीन करण्यापेक्षा मग मी बघायला सांगितलं आता TVच नको रूममध्ये, कारण बरेच नॉर्थ साईडला जर तो फिरायला गेला असतो तसे रूममध्ये TV नसतात. पण काही जणांना असतं की आम्हाला TV हवा रूममध्ये, पण आम्ही TV बंद केलं. इथे सगळे इलेक्ट्रॉनिक आणि हे तुझे गाड्या वगैरे ह्या सगळ्या खारट हवा, खारट पाणी, खराबच होतो. खराबच होतं, गंजतात. आईने मस्त नाचणीचं सत्व बनवून ठेवलं होतं, आणि दिवसाची सुरुवात ही नाचणीच्या सत्वाने झाली. मी मगाशी खाल्लं ना, थोडं खाल्लं म्हणजे किती खाल्लं? अगं पण इतकं ना खायचंय. आमच्याकडे एवढी हाईट नसते. हा आमच्याकडे हाईट, आमच्याकडे सगळी झाडी. हे तेच तुला सांगितलं ना, हे आता तोच किती बघतो कसा हलतोय बघ, माळ ते झाड बघ कसं हलतोय. त्याचा वारा जेव्हा भरपूर असतो ना तेव्हा हे कदाचित तू ड्रोन फ्लाय करू शकतोस ना, करून बघायचं वरून कसं ते हे आताच हे समुद्रावर गेल्यावर बघूया वारा किती आहे त्याच्यावर. सॉरी वेट करवाने के लिए। अरे नहीं कोई प्रॉब्लम नहीं, लेट हो गया। आपसे तो कभी मिली नहीं ना मैं, या मिली थी? नहीं आपसे नहीं। ऐसे ही मिली। हाँ, पापा अभी कुछ बोले? अभी बातें बाद में, पहले थोड़ा नाश्ता करो। अरे हैप्पी नाश्ता किया मैंने।
अभी नाश्ता किया है, वो रिक्शा वाले की वजह से लेट हो गए। अच्छा, ठंडा हो गया, ठंडे में टेस्ट हो गया। ते नाश्ता घेऊन आली आहे. मी म्हटलं मी आत्ताच केला. अरे नहीं, मैं बाद में पक्का खाता नहीं, मैं खाने के लिए आती हूँ लेकिन अब भी नाश्ता किया. मैं झूठ नहीं बोल रही, सच में अभी किया. हाँ, टेस्ट कर. ऐकला तुला करते हाय हाय, क्या नाम है आपका? भैया को सबको बोलो ना। मानसी. क्या ये? कैसे देख रहे हो आपको? हाय, हे सगळं काम याने केलंय इथलं लादी विधीचं. पाय लावतच नाही तो. नहीं लगाता है, कम लगाता है. म्हणून असतं दोरी असते की एकदम अशी खरखरीत आहे, तुला दाखवेल ती अशी 2 पायांमध्ये घालतात आणि असे हा, असं ते हे करतात. त्याला grip पकडायची ना? अशी चढत वर जातात आणि वरून पाडतात. हो ते एवढं स्त्रीच्या वर हलतंय. आता सुरुवातीला म्हणजे मी लहानपणी बघितलं, एका नारळाच्या झाडावर चढायला 20-25 रुपये घ्यायचे. आता तेच एका झाडावरती चढून नारळ पाडण्यासाठी 150-200 रुपये घेतात, 200-250 असे. म्हणजे फक्त तो वरती जाणार, नारळ पाडून घेऊन येणार. पण ते कष्टाचं काम आहे खूप, आणि आता ती लोक खूप कमी राहिली आहेत बरोबर. की झाडावर जाऊन काढून आणते. त्यामुळे त्यांचे रेट पण आहे. ते एवढं लवचिक आहे ना का? कट वगैरे होत नाही का ते? वजन वगैरे झाल्यावर मोडतं का? काय नाही, कधीच नाही. हो का? एवढं लवचिक आहे. इथे पाणी आणि ह्याच्यासाठी ते पाणी खूप जास्त आहे ना. तुला मी बोलले ना, ही विहीर बघ, ही फक्त झाडांसाठीची आहे. पाणी किती जवळ आहे बघ. ही फक्त झाडांना पाणी घालायची आहे, प्यायचं पाणी नाही. हे पावसात तर इथपर्यंत भरते. आमची बघशील ना विहीर प्यायच्या पाण्याची, ती तर अगदीच छोटी आणि खूप जवळ पाणी आहे. मग तिथे संपली विहीर. हो का? हां, अरे हा येईल ते. इथे एंड. म्हणजे खोल नाही आमच्याकडे. तू उडी मारलीस तरी तिथेच थांबशील. हे सगळं आपलंच आहे इथलं पुढं. इकडे होऊ शकतं ना अजून रिसॉर्ट वगैरे बघा का? आपल्याला पार्किंग आणि बांधलं तरी आता हे जे आहे इथेच असतात 40-50 लोक सांभाळतात, आई आणि बाबा दोघंच. मी ऍडव्हर्टाइजमेंट नाही करत, तर लोक येतात की अजून वाढतील म्हणून मी करत नाही. मी इन्स्टावरती टाकलं तर येणार नाही का? मी केवढा मोठा चांगला कॅफे करू शकते, मी केवढं काय काय करू शकते, पण मॅन पॉवर नाही आहे ना. आणि बाबांच्या आणि हाताखाली बाबांना ते एवढं नाही. त्यांना ते जमत नाही की एवढं पगार देऊन माणसं ठेवणं. म्हणजे त्यांना असं वाटतं की लॉस. पगार देऊन माणसं ठेवून आपण मोठं करू शकतो, हा कन्सेप्ट नाही आहे जुन्या माणसांचा, की आपल्या हाताखाली 4 माणसं असतील तर आपलं वाढेल. हे नाही, मी जेवढं मला जमतं तेवढंच मी करणार. त्याच्यामुळे माणसं नाही म्हणून मी काहीच टाकत नाही, कोणाला काही म्हणत नाही, कोणाला या सांगत नाही, काही करतच नाही. कोणी सेलिब्रिटी जरी यायचं म्हणालं ना ते आम्हाला देवबागमध्ये राहायचं, तर मी दुसरीकडे सोय करते. कारण मागच्या वेळेला असं झालेलं की एक मोठे ॲक्टर आले होते, दरवाज्यात पोहोचले, बाबाने त्यांना सांगितलं जरा बसा आलो, आणि बाबा त्यांचं काम करत आहेत. त्यांना राग आला, ते निघून गेले. आणि मला फोन आला त्याचा की अगं अमुक अमुक माणूस तुझ्या घरी गेला, तर तुझ्या बाबा ओळखतच नाहीत कोणाला. ते त्याच्यामुळे तसं होतं, म्हणून मी घरी कोणालाच नाही पाठवत. मी सगळीकडे वेगळीकडे सोय करून टाकते सगळ्यांची. आता हे पण बघ, हे ते रोज आता मी आहे म्हणून बसले नाही आहेत मच्छर, मी त्याला ओरडते म्हणून रोज थोडं थोडं बसून हे चार काढतात स्वतः हाताने, आणि ते असं टाकतात, हे साफ करतात. ती सुद्धा फेकणार नाही, ती अशी नारळाच्या झाडाच्या ह्याच्यात टाकणार, म्हणजे त्यांना असं खत मिळावं वगैरे, हा त्यांचा कन्सेप्ट. हे रोजचं काम आहे त्यांचं. सकाळपासून ते असे बसून आहेत, त्यांच्या जायचंय कामाला, पण मी शिवाय घालणार. 200-300 रुपये द्या आणि माणसं ठेवा ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला म्हणून ते नवीन लावलेले पुन्हा. हा, हे असंच लावलं बाबा. हा वाला आता पावसात सगळे असं झालं तर हे संपूर्ण ही सगळी हे ना, हे दोघं मिळून साफ करणार. रोज थोडं 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 करतात, त्याचं टार्गेट ठेवून आज आपण हा कोपरा करायचा, उद्या तो कोपरा करायचा हे. आणि नंतर मग मला कळलं की मी फोन करून ओरडते, म्हणून ते मी आल्यानंतर गप्प बसले जातात.
ऑफ सीझन मध्ये हेच काम का? हा काहीतरी काम हो, नुसतं काय बसून राहायचं, कशाला हे करायचं म्हणून ते काम करत होतं. मी ठरवलं होतं मेहंदी दुसरीकडे करेन, पण मग मला असं व्हायला लागलं की एकतर लग्न करून जाणार, परत मेहंदीच्या हाताने मला घरी येता येणार नाही. नाहीतर मी बीचवरती प्लॅन केला होता मेहंदीचा, फुल बीचवरती असं सेटअप करून सगळ्यांना असं. मग मी तो कॅन्सल केला लास्ट मोमेंट आणि त्यांना म्हणाले इथेच कंपाऊंडमध्येच हे करा, म्हणजे आई आणि जवळ राहतील. मग इथे मेहंदी केली, साखरपुडा पण अंगणातच केला आणि बाकी मग कॉकटेल पार्टी समुद्रावर केली आणि ते लग्न आणि हे दुसरीकडे मंदिरात केलं. तिथे सगळं होतं सगळं. ते काय ते बघ हे झालेलं कळतंय ना. एवढा त्याला बाय. गेल्या वेळेस आम्ही इथंच उभा होतो ते जे आम्ही टाकलं. आता किनारा गेलाय, पाणी वाढलं तरी पण हे काहीच नाहीये, हे काहीच नाहीये. एकदम एस्थेटिक फोटो काढतोय. तुम्ही बघा तुम्हाला किती जागा लागते. आम्ही दोघे एका सीटवरती बसलोय. त्यांना भारी भेटत. संपला का? ही नदी आहे, ही खाडी, ही समुद्राला मिळाली. पुढे इकडे पाण्यात की पुढे नदीचं पाणी समुद्राला मिळतं. नद्यात समुद्राला पाणी देतात ना. फक्त जी नदी समुद्राला मिळते तिला खाडी म्हणतात आणि त्याचं पाणी खारट. मला असं वाटतं उलट असतं पाणी इकडे जातं. डोंगरावरचं वगैरे सगळं पाणी हे नद्यांमधून येऊन समुद्राला मिळतं. छोटे छोटे ओहोळ वगैरे झरे बिरे असतात ते सगळंच पाणी असतं सगळं पावसात. आता अजून बहुतेक तेवढं नाही झालं म्हणजे पाऊस गर्दी. मेच्या मिडपर्यंत सीझन बंद संपतो इथला, मग आता परत आराम थोडासा. जानेवारी फेब्रुवारी सगळ्यात बेस्ट फिरण्यासाठी. आणि डिसेंबरची गर्दी नसते क्रिसमसवाली आणि वातावरण पण असं छान असतं मस्त फिरण्यासाठी. पाऊस नाही मग बरं वाटतंय मला, नाहीतर खूपच हे झालं असतं. नशीब नशीब आमचं. नाही पाऊस असल्यावर ओके वाटतं, असं काय वाटतं. थंडी असते, थंड असते, थंडी नसते इथे थंड. ती तुमच्या इथे आल्यानंतर मी कुडकुडते. बीडला वगैरे मी आलेली तेव्हा मागे फार गार वाटतं तुमच्या इकडची थंडी. तरी थंडीमध्ये नव्हतं झालं. आलेलं नाही आलेलो पहिलं असते थंडीच होती. पण पहिलं शूट केलेलं ना. इकडे जास्त हां कारण खूप थंडी असते. इथं जास्त ऊन. मला तर पुण्यातच नाही जमत. पुण्यात पण असते आता सध्या पण आहे खूप थंडी. नाशिकला तर किती आहे आत्ता थंडी. हा नाशिकला आत्ता थंडी किती आहे. मला ते आम्हाला ते जमत नाही. चिकचिक होत नाही असं. चिकचिक नाहीच होणार, हे ह्युमिड इकडचं. मला वाटलं कुणाल नाही आहे तर मी बोललेच नाही विदाऊट शुगर वगैरे. कसं हरवे पण जाऊन विदाऊट शुगर salty चांगलं घे घे साहेब. घ्या रे. आईची मांजर आता पिल्लं देणार आहे, त्याच्यामुळे ती आईकडे येऊन बसली आहे. माझा बाबू हॉस्पिटलच नाही हो माझ्या शन्या. आता हा किती पिल्ला होती. तर आता मी आले घरी आणि हे सगळेजण गेलेत एका ठिकाणी, कारण आजचं आहे थोडंसं मला काम होतं खरं तर. पण सकाळी सकाळी आई विचारत होती की आज तू कुठे जाणार नाही आहेस ना, आज तू कुठे जाणार नाही आहेस ना. आणि जसं मी सांगितलं की मी घरी थांबतच नाही, तर मग मी विचार केला की ठीक आहे सौरभ हँडल करेल सगळं आणि मी घरी थांबते. त्यामुळे मी घरी थांबले आणि हे सगळेजण गेले आहेत. आता सिंधुउद्योगच्या प्रोडक्टचा फोटोशूट आमचं बऱ्याच दिवसापासून राहिलं आहे, म्हणजे केलं आहे आम्ही, पण असं मला एक छान जे करायचं आहे ते राहतं आहे. तर आता असा विचार केला की पुढच्या 2-3 महिन्यात थोडं थोडं ते शूट मी आटपून घेते. आणि आता खारात लांबा पण रेडी झाला आहे विकण्यासाठी, तर ते सगळ्या गोष्टी आहेत. ते छान फोटोशूट जेव्हा आपण करू तेव्हाच ते लोकांना ते आवडेल. तर ते सगळ्या गोष्टी आत्ता चालू झाल्या आहेत आमच्या आणि त्यासाठी ते सगळेजण गेलेत. मी आज घरीच थांबले कारण उद्या मला परत कुडाळला जायचं आहे. 1-2 कामं आहेत माझी, त्याच्यात सगळा दिवस जाईल उद्याचा. आणि परवा निघायचं झालं मग कुठे राहिले मी माहेरी.
राहते का मी माहेरी? नाही राहत. माहेरी मज्जा नावाचा प्रकारच नाही माझ्या आयुष्यात. तर आता मी कदाचित उद्या विचार करते की गणपतीचा पाठ पण देऊन येते आणि इथला आता डेकोरेशन काय करायचं वगैरे ते सगळे विचार करून घेऊया लवकरात लवकर. म्हणजे सगळ्या मला शॉपिंगसाठी मी मोकळी होईन. तर आता सगळं ते माप वगैरे घेईन आणि त्या सगळ्या गोष्टी करेन. सकाळी जे मला भेटायला आले होते ना त्यांनी मालवणमध्ये समोसेचा बिझनेस चालू केला आहे. खूप जेन्युइन माणूस आहे. मी त्याला 2011-12 पासून ओळखते. ते त्यांनी आमच्या घराचं बरंच काम केलं आहे. लादी वगैरे बसवण्याचं त्यांचं काम आहे आणि त्यांनी आता मस्त छान समोसे होते त्यांनी आणले होते ते. तर मालवणमधले जर तुम्ही असाल मी त्यांचाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तुम्हाला जर कधी हवे असतील, खरंच क्वालिटी खूप छान आहे. मी उगीच रेकमेंड करणार नाही कारण ते जेन्युइनली मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला ते दाखवलं की आम्ही असं असं केलं आहे चालू. तर तुम्हाला जर कोणाला काही बल्क ऑर्डर द्यायची असतील तर त्यांना प्लीज द्या. बल्क ऑर्डर किंवा काही तुम्हाला हवं असेल ते त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांच्याकडनं घेऊ शकता. त्यांच्याकडे पनीर समोसा वगैरे बरंच काही काही आहे. आणि आम्ही जी डॉक्युमेंटरी शूट केली आहे आषाढी एकादशीची ती आता लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मी खूप आधी असा विचार केलेला की डेली व्लॉगिंग वगैरे काही करायचं नाही आणि आपण असे छान छान व्हिडिओज एक्सप्लोअर आपण जे काही करतो त्याचे छान सिनेमॅटिक व्हिडिओ करायचे आणि ते लोकांना दाखवायचे. पण मी खूप आधी ते पोस्ट केले होते, त्याला फारसं काही मला त्या बाबतीत यश मिळालं नाही. त्यामुळे मी सोडून दिला तो विषय आणि मी विचार केला की ठीक आहे, डेली व्लॉगिंग आता जे काही मी चालू केलं आहे ते एक चालेल. आणि आपलं अजून एक चॅनल आहे, जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगून ठेवते, मडाई स्टुडिओज म्हणून. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलात तरीसुद्धा चालेल. काही कारणास्तव त्याच्यावरचे काही पोस्टिंग आम्ही थांबवली आहे. थोडेच एक शाळा सुटली गाणं केलं आम्ही, ते त्याच्यावरती टाकलं आहे त्या सिरीजसाठीचं. असं बरंच 2-3च एपिसोड वगैरे तिथे आहेत. तर त्या चॅनलवरती लवकरच आम्ही एक फुल प्रूफ प्लॅन घेऊन आता काहीतरी वेगळं हे करण्याचा प्रयत्न आहे. तर तेही लवकर चालू होईल. कुठे चाललात बाबा? कुठचं? ती दुपारी गायब झालेली ती काय केलं दाखवा. अच्छा, तुम्ही वाटून घेतलात वाटतं काम. हा, हे तिने साफ करून गेली ती. काय हौस ती बघा. कुठे टाकते आता हे? अच्छा, पण आता तुम्ही साफ करून अजून पावसाळा चालू झालाय. मच्छर बघा बाबा कशाला करताय, किती मच्छर आहेत ते बघा. काय करायला नाही काय नाही. बऱ्याच जणांचा असं समज होतो की काय उपयोग, पैसा कमवून एवढं कमवते पण हिचे आई बाबा बघा असंच हे करतात. माझे आई बाबा यात खुश आहेत आणि ते त्यांचं काम आहे, त्यांना ते आवडतं, ते सतत त्या कामामध्ये राहतात, त्यांना हे करायचं आहे ते करायचं आहे. तर आम्हालाही ते ठीक वाटतं. फक्त कधी कधी मला वाटतं की त्यांनी एक्स्ट्रा काम करू नये, थोडा आराम करावा असं वाटतं. पण छान आहे की ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे त्यांचा वेळ जातो आणि ते त्यांचं काहीतरी करत असतात. आता मी जाते देवखोलीचे मेजरमेंट्स वगैरे घेते. उद्या मी जाणार आहे गणपतीचा पाठ द्यायला, त्यामुळे आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.